गुड मॉर्निंग. सो सगळ्यात पहिला सर्वांना हॅपी होली. आणि आज माझ्या सारांची पण फर्स्ट होली आहे. सो तुझी काही लुडबुड चालली रे? तुला पण बोलायचंय? मम्मा बोलते ना? हा मम्मा बोलते. सो मला होळी खेळायला अजिबात आवडत नाही, पण आज हे म्हणतात की आपण होळी खेळू, कारण की ह्यांना आवडते होळी खेळायला. मी लहानपणी खूप होळी खेळायची. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा सांग मुंबईला राहायचो तेव्हा खूप मजा यायची. आम्ही सगळेजण सकाळी सकाळी उठून जायचो खेळायला वगैरे. पण जसं मोठं होत गेलं तसं थोडं आवड चेंज होत गेली. मग मला असं चिडचिड व्हायला लागली असं कलर्स वगैरे. तर मी शक्यतो लग्नानंतर होळीच खेळले. मी लग्नाआधी पण होळी खेळली ऑफिसमध्ये. थोडंफार आम्ही कलर वगैरे लावणार तेवढंच. कुठे जायचंय तुला? सो आज होळी खेळायची, कारण की अनामिकाचा खूप जास्त फोर्स आहे की आपण होळी खेळूयात. तिला आवडते आणि ह्यांना पण आवडते. सो आम्ही खेळणार आहोत, पण असं भिजणार वगैरे नाही. आता डिपेंड, आता बघू खाली गेल्यावर काय होतात काय होते. सारंगला स्ट्रोलरमध्ये घेऊन जाऊ आणि सारंगला आम्ही काही लावणार नाही, कारण की त्याची स्किन खूप नाजूक आहे आणि बाळ लहान आहे. सो कलर वगैरे असं काही तिला लावणार नाही, त्याला स्ट्रोलरमध्ये ठेवून देऊ आम्ही. मी शक्यतो जास्त खेळणार नाही, हे खेळतील. तर व्लॉग कंटिन्यू बघा. आता जस्ट उठलो, रांगोळी वगैरे काहीच नाही केली. म्हटलं आता आधी खाली जाऊयात, नंतर आल्यावरच फ्रेश होऊयात, कारण की मग परत आता कलर वगैरे सगळे लावणार. तर जाणार आहोत खाली आम्ही. आणि अजून आता नाश्ता वगैरे करायचं बाकी आहे. सो तेवढं करून जाऊ खाली. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सारंगकडून पण सगळ्यांना हॅपी होली. ब्लॉग नाश्ता वगैरे झाला, ड्रेस वगैरे चेंज करून आम्ही निघालो आहोत होळी खेळायला. आता पहिला जाऊन कलर घेऊन येणार आहोत. कलर पण आणला नव्हता. सारंगला मस्त ड्रेस घातलाय. आम्ही कलर्स घ्यायला आलो होतो आणि आम्ही लेट आलो. लेट म्हणजे आमच्यासाठी लेट नाहीये, पण 11:15 वाजले आता. पण कलर सगळे संपून गेले होते. हे 2च कलर म्हणजे कलर शिल्लक राहिले होते. मग एवढेच मी असे 4 पॅकेट घेतलेले आहेत. हे पण संपणं मुश्किल आहे, पण बघू आता. आम्ही 2च फॅमिली आहोत खेळायला. रेश्मा अजून आली नाहीये. सो ती येते की नाही माहित नाही खाली. आणि जरी ती आली तरी ती लेट येईल. आम्ही थोडा वेळेस खेळणार आहे आणि जाणार आहे. तर बघूयात आता. सारंगला आमच्या फिरायला आवडतं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुमची खेळून पण झाली. हे सगळ्या मुंडे ओळखला का? सारंग मस्त काय झालं? हसतोय आता बघून. साईडलाच होळी खेळतो. इकडे सगळी गर्दी आहे. काय कोण आहे? सो इकडे सगळे डान्स करतायत आणि पुढे जास्ती गर्दी. आम्ही साईडलाच थांबलोय सारंगमुळे. आणि मी तर अजून कलर हातातच नाही घेतला, मला नाहीच आवडत. तर ह्यांना म्हटलं तुम्ही खेळा. कलर तिकडे काढून ठेवले सगळे. सो इथे पुढे पण सगळेजण खेळत आहेत कलर्स. तिथे पण सॉंग्स चालू आहेत, डान्स करत आहेत लोक. इथे पण सगळे त्यांना शोधतायत काय माहिती. कलर घेऊन गेलेत तिकडे 2 जण. इकडे सगळे आता वरून पाणी वगैरे टाकतायत मस्तपैकी. मागच्या वर्षी जास्त गर्दी होती. आता सगळ्यांनी सेपरेट सेपरेट त्यांच्या बिल्डिंगच्या इथे करतायत होळी. नाहीतर मागच्या वर्षी सगळेजण एकत्र होते होळीला. आता हे सगळे आमच्या विंगमधलेच आहेत. ए विंग आणि बी विंगमधले सगळे लोक आहेत. आम्ही इकडे साईडलाच खेळतोय. आम्ही म्हणजे त्यात मी खेळतच नाहीये. मला सगळ्यांनी कलर लावले. माझ्या हात अजून कोरे कोरेच आहेत. हे विक्रांत दादा आहेत, संग्राम दादांचे मोठे भाऊ.
मस्त झोपवला आहे, तो झोपून गेला स्ट्रोलर मध्ये. मलाच जास्त लालच केलंय. आली आहे खाली. आता हे चकोर भाऊंकडे गेलेले आहेत कलर लावायला, पण हे पार्किंग मध्ये चालले दिसणार नाही. हे पार्किंग मध्ये गेले एवढे लावायला. कलर म्हटलं पार्किंग मध्ये लावायला गेले, दिसायचे नाही. हा दिसले दिसले दिसले. हे चकोर भाऊ आहेत आमचे. अनामिका गेली रेशमाला कलर लावायला. मला थोडासाच लावशील, थोडाच लाव मला. धर धर घे, मी त्याला फिरवते. धर घे, मी फिरवते. पाणी पाणी सारंग आहे इकडं. हे दोन छोट्या पोरी किती क्यूट आहेत. बेबी 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 तुमची पिचकारी भारी दिसते. अनामिका कुठे गेली? अनामिकाने कोणाची पुचकारी आणली काय माहिती. पाणीच संपून गेला. परत गेली पाणी भरायला. दादा मला एक काम लावलेलं आहे आमच्या बिल्डिंग मधल्या बायांनी, फोटोज काढायचं. पुढे आहे ना थोडं. आम्ही ग्रुप फोटो काढला. अनामिकाला किती शोधत होती, ती डायरेक्ट 10 मिनिटं गायब होती आणि कुठे गेली तर बादली भरायला गेली होती. कुठून आली काय माहिती. फोटो काढले आम्ही ग्रुपचे. आम्ही शोधतो. पाणी वाया घातलं. अरे एवढे कष्ट केले, अर्ध पाणी सगळं खाली गेलं.
दादू आला बाबा आताशी. दादूला लावा कलर. इकडे 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 अनामिका परत गेली वाटतं पाणी आणायला. मी फक्त मस्तपैकी व्हिडिओ काढायचं काम करते. मला कलर मध्ये हात नाही टाकायचा आहे कारण की सारंगला घ्यायला लागतं. तो झोपलाय पण उठल्यावर परत मला त्याला घ्यायला लागेल. सो मी माझे हात असे क्लीन ठेवलेले आहेत. हे मस्त एन्जॉय करते. तसं पण मला होळी आवडतच नाही जास्त कलर्स खेळायला. बिल्डिंग मधले काही आहेत फ्रेंड्स ते येऊन लावून गेले कलर. इकडे पकडापकडी चालू आहे. अरे देवा. हे आमच्या वरच्या फ्लोअरवरचे आहेत मावशी आणि सुवर्णा. ही शीतल बघा. शीतलचा अवतार. शीतल ही कोणाला बोलवते. झोपलाय. आम्हाला आवाजच पाहिजे. नको नको लावायचं नाही. बकेटवाली आली परत. इकडे इकडे घ्या इकडे घ्या. भारी शॉट झाला होता. ते जण होळी खेळतायत मस्त आणि इथे या पोराचं बघा काय चालू आहे. हॅलो हॅलो हॅलो. आमचं गेम खेळायचं काम चालू आहे. वा 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 वा. या अंकलला मार. थांब 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 थांब. इकडे पाणी आहे. पाणी नाही इकडे सारंग आहे. तिकडे जा जा त्या अंकलला मारायला. पाणी संपलं त्यांचं. मी काय चालली परत पाणी आणायला. आणि हे विक्रांत दादा आहेत संग्राम दादांचे मोठे भाऊ. सो विक्रांत दादा आणि अनामिका चाललेत पाणी घेऊन दिला. तर हे पाण्याची बॉटल गाडीमधून आणली वाटतं. कोणाला चालले आता भिजवायला. हा चकर भाऊ चकर भाऊ. भिजावला अख्खा सोडला गेला. तनू या पोरांना या काकाला भिजवायचंय. त्यांचे संग्राम काका बिचारे कुठून कुठून पाणी गोळा करून आणतायत भिजवायला. मस्त वाटतंय पण हे लोक एन्जॉय करतायत ते बघून मला छान वाटतंय. काय काय डान्स काय डान्स काय. सारंग उठला आता बघतोय माझ्याकडे. अनामिका परत आली आहे. कुठे गेली ती.
लपली तिकडे. कुठे ती? विक्रांत. हे वे कसे लपत आले. दादा काय पोरं हे सगळं पाणी खाली. अरे देवा, हे तर अख्खं पाणी नुसतं सांडवतात खाली, अंगावर टाकूनच देत नाही म्हणायचं. इकडे सारंग उठलाय, हसतोय का? ये कौन है बोलते, ये कौन है? गाडी चालू झाली का? नाचा ना तुम्ही, विक्रांत दादा, नाचा ना तुम्ही. आता या दोघे बस का झाला. हो, प्लस पॉइंट आहे माझा तो. अरे बिचारीला पाणी वाचू द्या रे. अरे यार, एवढं पाणी आणलंय. हे आता तुम्ही सगळे एकत्र डान्स करा, मी व्हिडिओ काढते. सगळे कलर संपलेले आहेत. चावी इथे या बाई. हे इकडे काहीतरी मिक्स करून ठेवलंय. कोणी केले ते मिक्स? ते संग्रामने केलं. सगळेजण सारंगला बघून डान्स करतायत. सारंग उठलाय आता.